नमस्कार मित्रांनो, आज आपण महाराष्ट्र राज्य सेवा गट ब परीक्षेमध्ये इकॉनॉमी विषयाचे विचारले गेलेले PYQ बघणार आहोत। यातला पहिला प्रश्न आहे, हरित क्रांतीनंतर टिंब हे सर्वात जास्त उत्पादन वाढ दर्शवणारे प्रमुख अन्नधान्य पीक आहे। 1966 मध्ये हरित क्रांतीला सुरुवात करण्यात आली। यामध्ये मुख्यतः तांदूळ आणि गहू या दोन पिकांवर भर देण्यात आला होता। यातही गहू या पिकाचं उत्पादन सर्वात जास्त झालेला आपल्याला दिसेल। तर आपला आन्सर असेल ऑप्शन 4। भारतामध्ये MS स्वामीनाथन यांना हरित क्रांतीचा जनक म्हटलं जातं। जर पंचवार्षिक योजना विचारली तर तिसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये या हरित क्रांतीला सुरुवात करण्यात आली। यामध्ये मुख्यतः उच्च उत्पादनक्षम बियाणे तसेच आधुनिक रासायनिक खते व कीटकनाशक तसेच सिंचन प्रवाह इत्यादीचा वापर करून उत्पन्नात वाढ करण्यात आली। जर भारतामध्ये बघितलं तर पंजाब तसेच हरियाणा व पश्चिमी उत्तर प्रदेश या क्षेत्रामध्ये ही हरित क्रांती मुख्यतः घडविण्यात आली। पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा टिंब मध्ये अधिनियमित झाला। तर या कायद्याला नरेगा असं म्हटलं जातं। तर सप्टेंबर 2005 मध्ये हा कायदा अधिनियमित झाला। याचा अर्थ ऑप्शन 3 आपला आन्सर असेल। तसेच 2 फेब्रुवारी 2006 मध्ये हा कायदा लागू करण्यात आला व 2009 मध्ये या कायद्याला महात्मा गांधींचे नाव देण्यात आले। या कायद्यानुसार ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबातील एका व्यक्तीला 100 दिवसांच्या रोजगाराची गॅरंटी दिली जाते। तसेच जर 15 दिवसाच्या आत रोजगार नाही मिळाला तर तुम्हाला रोजगार भत्ता दिला जाईल। पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती केंद्र सरकारची थकीत देयता नाही? थकीत देयता म्हणजे काय? ज्यावेळेस तुमच्यावर उधारी असते आणि ती तुम्हाला फेडायची असते तर यालाच थकीत देयता म्हणतात। आता ज्यावेळेस तुम्ही कर्ज घेता किंवा कुठून तरी उसने घेता ते तुम्हाला फेडावंच लागतं। म्हणजे इथे जर आपण कर्ज घेतलं तर ते आपल्याला फेडावंच लागेल। मग हे आपलं आन्सर राहणार नाही। इथेही कर्ज आहे, हे पण आपल्याला फेडावंच लागेल। कोषागार विपत्रे म्हणजे ट्रेझरी बिले पैसा उभारण्यासाठी सरकारी मार्केटमध्ये विकतं आणि पैसा उभारतं, त्यानंतर पुन्हा हे विकत घेतले जातात, म्हणजे यातही पैसा वापस करावाच लागतो। विदेशी मदत, आता ज्यावेळेस तुम्हाला कोणी मदत करतं तर हे कंपल्सरी नसतं की तुम्हाला ते पैसे फेडावेच लागतील। याचा अर्थ ही थकीत देयता नाही आणि हेच आपला आन्सर असेल। तर विदेशी मदत ही थकीत देयता नसते। पुढचा प्रश्न आहे, भारत हा सर्वात मोठा टिंब उत्पादक देश आहे। इथे जर बघितलं तर ताग किंवा ज्यूट यामध्ये भारत सर्वात जास्त उत्पादन करतो आणि हेच आपला आन्सर असेल। त्यानंतर इतर ऑप्शन चेक करू। लोहमध्ये जर बघितलं तर ऑस्ट्रेलिया हा देश सर्वात जास्त उत्पादन करतो। त्यानंतर सिमेंटमध्ये चायना 1 नंबरला आहे, भारत 2 नंबरला आहे। त्यानंतर साखरमध्ये भारतचा दुसरा क्रमांक लागतो, यामध्ये ब्राझील हा देश पहिल्या क्रमांकावर आहे। तसेच एक लक्षात घ्या की दूधच्या उत्पन्नामध्ये पण भारताचा नंबर 1 लागतो। पुढचा प्रश्न आहे, 1950-51 ते 2013-14 या काळात भारतातील GDPतील द्वितीय क्षेत्राचा हिस्सा टिंब टक्क्यांनी वाढला आहे। 1950-51 मध्ये बघितलं तर प्राथमिक क्षेत्राचा वाटा जवळपास 55% पर्यंत होता, द्वितीय क्षेत्राचा हिस्सा जवळपास 16-17 टक्क्यापर्यंत होता आणि तृतीय क्षेत्राचा हिस्सा जवळपास 29% पर्यंत होता। आणि 2013 मध्ये हा प्राथमिक क्षेत्राचा हिस्सा कमी झाला आहे आणि तो जवळपास 22% पर्यंत राहिला। द्वितीय क्षेत्राचा हिस्सा यात वाढ झाली आणि हा 27% पर्यंत वाढला आणि तृतीय क्षेत्राच्या हिस्सात तुम्हाला एकदम जास्त वाढ झालेली दिसेल, जवळपास 51% पर्यंत यात वाढ झालेली दिसेल। तर आपला आन्सर असेल ऑप्शन 1, 16.16 ते 26.2% पर्यंत। पुढचा प्रश्न आहे, तेंडुलकर समितीनुसार 2011-12 मध्ये भारतात दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्येचे प्रमाण टिंब होते। 2009 मध्ये तेंडुलकर समितीची स्थापना करण्यात आली होती। यानुसार भारतामध्ये जवळपास 21.9% इतकं दारिद्र्य आढळून आलं। यापैकी 25% ग्रामीण भागात तसेच 13% हे शहरी भागात आढळून आलं। तर आपला आन्सर असेल ऑप्शन 1, 21.9% इतकं। सोबतच लक्षात घ्या की तेंडुलकर समितीनुसार दारिद्र्याच्या टोपलीत शिक्षण
तसेच आरोग्य हे घटकही ऍड करण्यात आले. आणि 2011-12च्या आकडेवारीनुसार भारतामध्ये सर्वात जास्त दारिद्र्य छत्तीसगड राज्यात आढळून आलं. त्यानंतर दादरा नगर हवेली आणि त्यानंतर झारखंड. आणि सर्वात कमी जर विचारलं तर अंदमान आणि निकोबार. इतर समित्या पण तुम्हाला माहिती पाहिजे. तर 1973 मध्ये सर्वात आधी कृती दलाची स्थापना करण्यात आली. या कृती दलानुसारच कॅलरीचं निकष देण्यात आलं होतं. त्यानंतर 1989 मध्ये लकडवाला समिती स्थापना करण्यात आली. 2009 मध्ये तेंडुलकर समिती आणि 2012 मध्ये रंगराजन समिती. ह्या महत्त्वाच्या समित्या तुम्हाला माहित पाहिजे. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000 चे तत्कालीन उद्दिष्ट हे होते. तर राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000 नुसार त्याची काही उद्दिष्ट होती. त्यात लगेच प्राप्त करण्याचे उद्दिष्ट म्हणजे आरोग्य सेवांमध्ये पायाभूत सुविधा पुरवणे, प्रसूती आणि बाल आरोग्य सेवांमधील त्रुटी दूर करणे, तसेच गर्भनिरोधक साधनांचा पुरवठा करणे. काय उद्दिष्ट 2010 पर्यंत साध्य करायची होती. त्यात होतं प्रजनन दर 2.1 पर्यंत खाली आणणे, बाल मृत्यू दर 30 पेक्षा कमी करणे, माता मृत्यू दर 100 पेक्षा कमी करणे, 14 वर्षापर्यंत शिक्षण मोफत व सक्तीचे करणे, तसेच शालेय गळतीचे प्रमाण 20% कमी करणे आणि सार्वत्रिक लसीकरण करणे. काय उद्दिष्ट 2045 पर्यंत पूर्ण करायची होती. त्यात होतं लोकसंख्येचं स्थिरीकरण करणे आणि स्त्री पुरुष समानता निर्माण करणे. काही अशी उद्दिष्ट होती त्याला कुठलीच डेडलाईन नव्हती. त्यात होतं विवाहास मुलीचे वय 18 व मुलाचे वय 20 वर्ष असण्यास प्रोत्साहन देणे, तसेच किशोरवयीन मुला मुलींच्या पोषण आणि आरोग्याकडे लक्ष देणे आणि 80% संस्थात्मक प्रसूती साध्य करणे. आता यावरून आपण आपला प्रश्न सोडवू शकतो. आरोग्याच्या पायाभूत सुविधांच्या गरजांची पूर्ती करणे व मूलभूत प्रजनन आरोग्य सुविधा उपलब्ध करणे आपण बघितल्याप्रमाणे तत्काळ उद्दिष्ट होतं. त्यानंतर एकूण प्रजनन दर हा बदली दराच्या पातळीत कमी करणे मध्यकालीन उद्दिष्ट होतं, म्हणजे हे राहणार नाही. त्यानंतर सर्व मुलांच्या सार्वत्रिक लसीकरण पूर्ण करणे हेही मध्यकालीन उद्दिष्ट होतं, म्हणजे हे पण राहणार नाही. तर आपलं उत्तर असेल फक्त म्हणजे ऑप्शन 4. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या महत्त्वाच्या तत्वावर आधारित विश्व व्यापार संघटनेचे करार आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर मुक्त व्यापार करण्यासाठी या संघटनेची स्थापना करण्यात आली. यालाच आपण इंग्रजीतून WTO असं म्हणतो. तर ऑप्शन चेक करू. भेदभाव नाही म्हणजे कुठल्याही प्रकारचा भेदभाव केला जाणार नाही. सर्वात अनुकूल राष्ट्र म्हणजे कुठल्याही राष्ट्राला स्पेशल स्टेटस दिलं जाणार नाही. राष्ट्रीय वागणूक म्हणजे सर्व राष्ट्रांना समान वागणूक दिली जाईल. आणि इथे आहे वरीलपैकी एकही नाही. तर WTO या तिघ तत्वांना फॉलो करतो, म्हणजे हे 4 आपलं उत्तर राहणार नाही. तर आपलं उत्तर राहील वरीलपैकी सर्व. यात ऑप्शन चुकीचे दिले होते. तसेच WTO बद्दल एक लक्षात घ्या, याची स्थापना 1995 मध्ये झाली आणि याचं हेडक्वार्टर जिनेव्हा स्वित्झर्लंड मध्ये आहे. पुढचा प्रश्न आहे, पेमेंट बँकेची प्रमुख वैशिष्ट्ये टिंबटिंब ही आहे. योग्य वाक्य निवडा. प्रति व्यक्ती रुपये 1 लाख पर्यंत ठेवी स्वीकारणे, ATM व डेबिट कार्ड देण्यास परवानगी, ATM कार्ड देण्यास परवानगी, कोणत्याही स्वरूपात कर्ज देता येणार नाही. तर पेमेंट बँक कुठल्याही प्रकारचं कर्ज देऊ शकत नाही. याचा अर्थ विधान ड बरोबर असेल. ATM कार्ड व डेबिट कार्ड देऊ शकते, फक्त क्रेडिट कार्ड देऊ शकत नाही, म्हणजे विधान क व ब बरोबर असेल. आणि पूर्वीची मर्यादा 1 लाख होती, 2021 मध्ये 2 लाख करण्यात आली. याचा अर्थ विधान अ चुकीचं असेल. तर ब क ड ऑप्शन 3 आपला आन्सर असेल. एक लक्षात घ्या, 2016 मध्ये भारताची पहिली पेमेंट बँक एअरटेल पेमेंट बँक सुरू करण्यात आली आणि नियंत्रणासाठी 1949 चा बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट वापरला जातो. पुढचा प्रश्न आहे, खालील विधाने विचारात घ्या. राष्ट्रीय कृषी विकास योजना ही 11व्या पंचवार्षिक योजनेच्या काळात सुरू करण्यात आली. समकालीन फलोद्यान विकास उपक्रम 12व्या पंचवार्षिक योजनेच्या काळात सुरू केला गेला. राष्ट्रीय अन्न सुरक्षा उपक्रम हा 2009-10 मध्ये सुरू करण्यात आला. ही कृषी विकास योजना बघितली तर ही 2007-8 मध्ये सुरू करण्यात आली होती. यावेळेस जर बघितलं तर 11वी पंचवार्षिक योजना चालू असेल, म्हणजे विधान अ बरोबर असेल. त्यानंतर फलोद्यान विकास उपक्रम हा 2014-15 मध्ये चालू करण्यात आला, म्हणजे यावेळेस 12वी पंचवार्षिक योजना चालू असेल. याचा अर्थ विधान ब पण बरोबर असेल.
राष्ट्रीय अन्न सुरक्षा उपक्रम, जर आपण राष्ट्रीय अन्न सुरक्षा मिशन बघितलं, जे की उत्पन्न वाढीसाठी होतं, ते 2007 मध्ये चालू करण्यात आलं. आणि राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा, जो की 2013 मध्ये करण्यात आला. तर दोन्ही केसमध्ये विधान क चुकीचंच असेल. मग फक्त अ आणि ब बरोबर असेल. इथे तिन्ही विधान चुकीचे आहेत. फक्त ब, फक्त अ, फक्त क, चारही ऑप्शन चुकीचे दिली आहेत. आपलं आन्सर असेल फक्त अ आणि ब बरोबर. पुढचा प्रश्न आहे, रंगराजन कमिटी 2014 नुसार सन 2011-12 साठी ग्रामीण व शहरी दारिद्र्य रेषा व्याख्या ही दर ₹2 टिंब अशी निश्चित करण्यात आली. तर रंगराजन कमिटीनुसार ग्रामीण भागासाठी ₹32, तर शहरी भागासाठी ₹47 अशी निश्चित करण्यात आली होती. याचा अर्थ ऑप्शन 1 आपला आन्सर असेल. जर महिन्याला विचारलं तर ग्रामीण भागासाठी ₹972 आणि शहरी भागासाठी ₹1407 असे निश्चित करण्यात आले. याचा अर्थ काय? जो व्यक्ती यापेक्षा कमी कमवतो तो म्हणजे गरीब. सोबतच लक्षात घ्या, रिपोर्टनुसार 2011-12 सालासाठी भारतामध्ये जवळपास 29.5% लोक हे दारिद्र्य रेषेखाली आढळून आले. यापैकी 26.4% हे शहरी भागात, तर 30.9% इतके लोक ग्रामीण भागात आढळून आले. प्रश्न आहे, 1995 मध्ये बँक ग्राहकांच्या विवादाच्या स्वस्त आणि जलद निपटारा करण्यासाठी टिंब सुरू करण्यात आली. तर यासाठी बँकिंग लोकपाल योजना सुरू करण्यात आली होती. ऑप्शन 3 आपला आन्सर असेल. जर 30 दिवसाच्या आत बँकेने तुमची तक्रार नाही सॉल्व्ह केली तर तुम्ही ह्या लोकपालकडे आपली तक्रार नोंदवू शकतात. यासाठी तुम्ही ईमेल किंवा अर्ज किंवा तुम्ही पोर्टलवर ही कंप्लेंट नोंदवू शकतात. पुढचा प्रश्न आहे, खालील विधाने विचारात घ्या. स्वातंत्र्यानंतर भारत सरकारने ऑगस्ट 1948 मध्ये राष्ट्रीय उत्पन्न समितीची नियुक्ती केली. या समितीमध्ये महालनोबिस, आर गाडगीळ आणि आर व्ही राव यांचा समावेश होता. राष्ट्रीय उत्पन्न समितीचा पहिला अहवाल 1951 मध्ये आणि अंतिम अहवाल 1954 मध्ये आला. वरीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? या ठिकाणी आपल्याला चुकीचं विधान विचारलंय. तर भारत सरकारने 1948 मध्ये नाही तर 1949 मध्ये ही राष्ट्रीय उत्पन्न समितीची स्थापना केली होती. याचा अर्थ विधान चुकीचं असेल. त्यानंतर या समितीमध्ये 3 सदस्य होते, महालनोबिस, गाडगीळ आणि आर व्ही राव. यापैकी महालनोबिस अध्यक्ष होते. विधान ब बरोबर असेल. आणि याचा पहिला अहवाल 1951 मध्ये, अंतिम अहवाल 1954 मध्ये आला होता. म्हणजे विधान क पण बरोबर असेल. मग आपला आन्सर काय असणार आहे? चुकीचं विचारले म्हणून फक्त ऑप्शन 1 आपला आन्सर असेल. या ठिकाणी लक्षात घ्या, ज्यावेळेस याचा पहिला अहवाल आला तर त्या अहवालानुसार 1948 आणि 49 या वर्षासाठी भारताचं राष्ट्रीय उत्पन्न 8,710 करोड रुपये दाखवण्यात आलं आणि प्रति व्यक्ती उत्पन्न 225 रुपये इतकं दाखवण्यात आलं होतं. तसेच राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचा सर्वात आधी प्रयत्न 1867 मध्ये दादाभाई नौरोजी यांनी केला होता. पुढचा प्रश्न आहे, ग्रामीण भागातील शेती आणि संबंधित उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी कर्ज पुरवठा करणारी टिंब ही शिखर संस्था आहे. याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन 3 नाबार्ड. नाबार्डची स्थापना शिवरामन कमिटीच्या शिफारीनुसार 12 जुलै 1982 ला झाली आहे. नाबार्डच्या केसमध्ये एक लक्षात ठेवा की ही डायरेक्ट लोन नाही देत, तर ज्या ठिकाणून शेतकरी लोन घेतो अशा संस्थांना पैसा पुरवते. पुढचा प्रश्न आहे, केंद्रीय अर्थसंकल्प 2021-22 मध्ये केंद्र सरकारच्या उत्पन्नाचा सर्वात मोठा स्रोत कोणता आहे? 2021-22 नाही तर आपण 2025-26 साठी बघू. तर यावर्षी पण केंद्र सरकारच्या उत्पन्नाचा सर्वात मोठा स्रोत कर्ज घेणे आणि इतर दायित्वच होता. म्हणजे ऑप्शन 2 आपला आन्सर असेल. जवळपास 30% याचा वाटा होता. त्यानंतर इन्कम टॅक्स याचा नंबर लागतो जवळपास 20% आणि त्यानंतर जीएसटी जवळपास 18% आणि यानंतर नंबर लागतो कॉर्पोरेट टॅक्सचा जवळपास 17%. पुढचा प्रश्न आहे, 2011च्या जनगणनेनुसार देशातील लोकसंख्येची घनता टिंब आहे. एका चौरस किलोमीटरमध्ये जितके लोक राहतात त्यालाच त्या ठिकाणची घनता म्हटलं जातं. भारताच्या केसमध्ये 382 चौरस किलोमीटर इतकी भारताची घनता आहे. ऑप्शन 4 आपला आन्सर असेल. राज्यांचा विचार केला तर बिहारची सर्वात जास्त घनता आहे. त्यानंतर नंबर लागतो वेस्ट बेंगालचा आणि तिसऱ्या नंबरवर आहे केरला. सर्वात कमी घनता बघितली तर अरुणाचल प्रदेश, त्यानंतर मिझोरम आणि त्यानंतर सिक्कीम. महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्राची घनता आहे 365 चौरस किलोमीटर. यातही मुंबई शहरचा पहिला नंबर लागेल. जनगणनेचा विचार केला तर भारतातील सर्वात पहिली जनगणना 1872 मध्ये
लॉर्ड मेयोच्या वेळेस झाली होती. पुढचा प्रश्न आहे, भारतातील लोकसंख्येची गुणात्मक वैशिष्ट्ये व शहरीकरणासंदर्भात कोणते विधान बरोबर नाही? आपल्याला बरोबर नसलेलं विचारलंय. पहिलं विधान आहे, दरडोई उत्पन्नातील वाढ व शहरीकरण यांचा सकारात्मक संबंध आहे. शहरीकरण व रोजगार वाढ यांच्या सहसंबंध नाही. शहरीकरणासोबत लोकांच्या राहणीमानाच्या दर्जात वाढ होते. शहरीकरण व दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्या यांच्यात नकारात्मक संबंध आहे. या ठिकाणी जर बघितलं, ज्यावेळेस शहरीकरण वाढतं त्यावेळेस रोजगारमध्ये वाढ होते आणि दरडोई उत्पन्नही वाढतं. याचा अर्थ पहिलं विधान बरोबर असेल. त्यानंतर शहरीकरण व रोजगार वाढ यांचा सहसंबंध नाही. ज्यावेळेस शहरीकरण वाढतं त्यावेळेस रोजगारमध्ये वाढ होते, पण इथे सहसंबंध नाही सांगितलाय. याचा अर्थ हे विधान चुकीचं असेल आणि हेच आपला आन्सर असेल. इतरही विधान चेक करून घेऊ. शहरीकरणासोबत लोकांच्या राहणीमानाच्या दर्जात वाढ होते, तर हेही विधान बरोबर आहे. लोकांकडे पैसे वाढतात आणि त्यांचं राहणीमान सुधारतं. त्यानंतर शहरीकरण व दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्या यांच्यात नकारात्मक संबंध आहे. शहरीकरण वाढलं म्हणजे लोकांकडे पैसे वाढतात आणि ते दारिद्र्य रेषेमधून वरती येतात, म्हणजे चौथं विधान पण बरोबर असेल. आन्सर असणारे फक्त विधान 2. पुढचा प्रश्न आहे, भारतीय व्यापारी बँक प्रणालीमध्ये खालीलपैकी बाजारपेठेचा कोणता भाग हा वृद्धिकारक व नफा मिळवून देणारा आहे? म्युच्युअल फंड, मोबाईल बँकिंग, रिटेल बँकिंग, इंटरनेट बँकिंग. म्युच्युअल फंड म्हणजे एकत्रितरित्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट, ही बँकिंग सेवा नाही. त्यानंतर मोबाईल बँकिंग म्हणजे ज्यावेळेस आपण सेवा मोबाईलमध्ये वापरतो, आणि इंटरनेट बँकिंग म्हणजे ज्यावेळेस आपण बँकिंग सेवा पीसी किंवा लॅपटॉपद्वारे वापरतो. या दोघांमुळेही बँकिंग सेवा वापरणं सोपं झाले. हे दोघंही आन्सर राहणार नाही. रिटेल बँकिंग, जे आपण बँकिंग सेवा वापरतो ते रिटेल बँकिंगमध्ये येतं आणि हेच आपलं आन्सर असेल. पुढचा प्रश्न आहे, भारतीय शेतीतील उत्पादकता प्रामुख्याने 2 बाबींवर अवलंबून आहे. त्या म्हणजे तांत्रिक घटक, मनुष्यबळ, संस्थात्मक घटक, सिंचन सुविधा. तांत्रिक घटक म्हणजे बियाणे, रासायनिक खते, तसेच सिंचन सुविधा वगैरे. तर सिंचन सुविधा यामध्येच येऊन जातं. त्यानंतर मनुष्यबळ म्हणजे शेती करणारे मजूर. यामध्ये संख्या कमी जास्त होऊ शकते किंवा या ठिकाणी आपण यंत्रही वापरू शकतो, म्हणजे हे पण आन्सर राहणार नाही. संस्थात्मक घटक म्हणजे जमीन व्यवस्था, सरकारच्या पॉलिसीज, तसेच कर्ज देणाऱ्या बँका. याचा अर्थ अ आणि क आपला आन्सर असणार आहे, जे की ऑप्शन 1 मध्ये दिसतंय. फक्त अ आणि क. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी वित्तीय जबाबदारी आणि व्यवस्थापन कायदा 2003 ची कोणती उद्दिष्ट आहे? कालबद्ध कार्यक्रमांतर्गत सरकारी कर्जांवर मर्यादा निश्चित करणे, महसुली तूट शून्य गाठणे आणि वित्तीय तूट कमी करणे, दीर्घकालीन समिष्ट आर्थिक स्थिरता सुनिश्चित करण्यासाठी शासनाला जबाबदार बनविणे, शासनाच्या आर्थिक कामकाजात पारदर्शकता सुधारणे. या कायद्यालाच FRBM ऍक्ट असं म्हटलं जातं, फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी अँड बजेट मॅनेजमेंट ऍक्ट. या कायद्याचा मुख्य उद्देश होता सरकारचा खर्च कमी करून जी वित्तीय तूट निर्माण होते ती कमी करणे. त्यामुळे शासन जबाबदार आणि पारदर्शक बनेल. आपण जर विधाने बघितली तर कामकाजात पारदर्शकता, जबाबदार शासन, वित्तीय तूट कमी करणे आणि सरकारच्या कर्जावर मर्यादा निश्चित करणे, हे चारही विधाने या ठिकाणी बरोबर असतील. याचा अर्थ आपला आन्सर असेल ऑप्शन 2, वरीलपैकी सर्व. या कायदा अंतर्गत 2016 मध्ये एक रिव्ह्यू कमिटी स्थापन करण्यात आली होती. त्याचे अध्यक्ष होते NK सिंग, नंदकिशोर सिंग. हेही लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे, भारतातील विशेष आर्थिक क्षेत्राचे खालीलपैकी कोणते महत्त्वाचे उद्दिष्ट नाही? जादा आर्थिक क्रियाकल्पांची निर्मिती, निर्यातीला प्रोत्साहन, शेतीचा विकास, रोजगार निर्मिती. या विशेष आर्थिक क्षेत्रालाच आपण स्पेशल इकॉनॉमिक झोन किंवा सेज असं म्हणतो. या अंतर्गत एखाद्या विशेष क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त निर्यातीला उद्देशून उद्योग उभारले जातात. त्यामध्ये त्यांना टॅक्समध्ये सूट दिली जाते. तसेच स्वस्त दरात जमिनी असतील, वीज असेल किंवा पाणी असेल याचा पुरवठा केला जातो. आपण जर इथे ऑप्शन चेक केले तर आर्थिक क्रियाकल्पांची निर्मिती, निर्यातीला प्रोत्साहन आणि रोजगार निर्मिती, हे तिघही याचे उद्दिष्ट दिसत आहेत. पण शेतीचा विकास हे सेजचं उद्दिष्ट नाही, म्हणून ऑप्शन 3 आपला आन्सर असेल. सेज जर बघितलं तर भारतामध्ये 2000च्या साली हे सेजचं धोरण आलं होतं आणि या अंतर्गत 2005 मध्ये कायदा करण्यात आला. याआधी भारतामध्ये EPZ होतं, एक्सपोर्ट प्रोसेसिंग झोन. या अंतर्गत 1965 मध्ये आशियामधलं पहिलं एक्सपोर्ट प्रोसेसिंग झोन कांडला या ठिकाणी उभारण्यात आलं. यावरही प्रश्न येऊ शकतो. पुढचा प्रश्न आहे, बाल मृत्यू दर हा दिलेल्या भौगोलिक क्षेत्रातील 1 वर्षाच्या कालावधीत 1000 जिवंत जन्मामागे टिंबटिंब वयाखालील मुलांच्या मृत्यूची संख्या आहे. त्याचं करेक्ट आन्सर असेल 1 वर्ष. 1 वर्षातील मुलांना बाल म्हटलं जातं. आपला आन्सर असेल ऑप्शन 1. एक लक्षात घ्या, जवळजवळ सगळेच दर 1000 मागे मोजले जातात. फक्त माता मृत्यू दर हा 1 लाख मातांमागे मोजला जातो. यावरही कधी प्रश्न येऊ शकतो.
तर हे लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? भारतात कौटुंबिक क्षेत्राला पुरवली जाणारी वीज जगात सर्वात स्वस्त आहे. भारतातील उद्योगांचा विजेचा दर जगात सर्वात जास्त आहे. भारतातील वीज वितरणाचा खर्च परतावा समाधानकारक आहे. या ठिकाणी जर बघितलं तर भारतात जगात सर्वात स्वस्त वीज तर नाही मिळत, म्हणजे चुकीचं आहे. त्यानंतर उद्योगांना विजेचा दर सर्वात जास्त आहे, हेही चुकीचं आहे. आणि भारतात वीज वितरणालाच इतका खर्च लागून जातो की त्याचा परतावा हा समाधानकारक नाहीये, तर असमाधानकारक आहे. म्हणजे क पण चुकीचं असेल. तर आपला आन्सर काय असणार आहे? वरीलपैकी कोणतेही नाही. ऑप्शन 4 आपलं उत्तर असेल. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी विधाने विचारात घ्या. आंतरराष्ट्रीय व्यापार हा देशादेशातील वस्तू आणि सेवांच्या किमतीमधील फरकावर आधारित असतो. व्यापाराच्या अटी वस्तूंच्या निर्यात आणि अटीच्या विनिमय गुणोत्तर किंवा त्यांच्या किमतीच्या गुणोत्तराच्या संदर्भात घेतात. आंतरराष्ट्रीय व्यापारातील व्यवहार शेषाच्या नोंदी दुहेरी नोंद पद्धतीने केल्या जातात. वर दिलेल्या विधानांपैकी कोणते विधाने बरोबर आहेत? या ठिकाणी जर बघितलं तर ज्या देशामध्ये जी वस्तू स्वस्त असते तो देश त्या वस्तूची निर्यात करतो, म्हणून विधान बरोबर असेल. किमतीमधील फरकावर आधारित व्यापार चालतो. त्यानंतर व्यापाराच्या अटी म्हणजे एखाद्या देशात निर्यात किती होते आणि त्या बदल्यात आयात किती होते, आणि हे निर्यात भागिले आयात अशा सूत्राने घेतलं जातं. याचा अर्थ ब पण बरोबर असेल. त्यानंतर आंतरराष्ट्रीय व्यापारातील ज्या नोंदी होतात ह्या दुहेरी नोंद पद्धतीनेच केल्या जातात. आयात आणि निर्यात अशा दोन पद्धतीने नोंदी केल्या जातात, म्हणजे विधान क पण बरोबर असेल. तर आपलं उत्तर काय असेल? ऑप्शन 1 वरीलपैकी सर्व. प्रश्न आहे, भारताच्या आयात भागीदार देशांची त्यांच्या 2016-17 वर्षातील आयात भागीदारीतील महत्वानुसार उतरत्या क्रमाने क्रमवारी लावा. इथे 2016-17चा डाटा विचारलाय, जो की आपल्या उपयोगात येणार नाही. त्याऐवजी आपण 2025-26चा डाटा बघू. यावर्षी सर्वात जास्त आयात ही चीनमधनं झाली आहे. नेहमी चीनमधनंच राहते. त्यानंतर UAE आणि त्यानंतर रशिया. भारतामध्ये सर्वात जास्त कच्चं तेल आयात केलं जातं. त्यानंतर सोने आणि तिसऱ्या क्रमांकावर इलेक्ट्रॉनिक वस्तू. निर्यातमध्ये बघितलं सर्वात जास्त निर्यात ही USA मध्ये होते. त्यानंतर UAE आणि तिसऱ्या क्रमांकावर चीन देश येतो. पुढचा प्रश्न आहे, जननी सुरक्षा योजना ही 100% केंद्राने प्रायोजित केलेली योजना आहे आणि त्यानुसार रोख मदत टिंब याबरोबर दिली जाते. दवाखान्यातील बाळंतपणाच्या संख्येत वाढ, बाळंतपण आणि बाळंतपणानंतरची दक्षता, गरीब स्त्रिया ज्यांचे दवाखान्यात बाळंत होण्याचे प्रमाण कमी आहे त्यावर अधिक भर, आणि चौथा ऑप्शन आहे वरील सर्व. तर 2005 मध्ये गर्भवती स्त्रियांच्या सुरक्षित प्रसूतीसाठी ही योजना सुरू करण्यात आली होती. या योजनेअंतर्गत गरीब स्त्रियांना रोख मदत दिली जाते, जेणेकरून बाळंतपण आणि बाळंतपणानंतर त्या काळजी घेऊ शकतील. तर याचं करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन 2, बाळंतपण आणि बाळंतपणानंतरची दक्षता याबरोबर दिली जाते. ऑप्शन 2 आपला आन्सर असणार आहे. ही योजना आशा कार्यकर्त्यांच्या मदतीने चालवली जाते. मुख्यतः गरीब स्त्रिया, SC/ST वर्गातल्या, तसेच BPL धारक ज्यांची प्रसूती सरकारी दवाखान्यात किंवा मान्यताप्राप्त दवाखान्यात झाली असेल, अशा स्त्रियांना रोख रक्कम दिली जाते. पुढचा प्रश्न आहे, थॉमस पिकेटीचे पुस्तक कॅपिटल खालीलपैकी विश्लेषण करते. भांडवली अर्थव्यवस्थेचे फायदे, भांडवली अर्थव्यवस्थेचे तोटे, विकसित जगामध्ये तीव्र असमानतेचा उदय, विकसनशील जगामध्ये तीव्र असमानतेचा उदय. तर अशा प्रकारच्या प्रश्नांसाठी जास्त लोड घ्यायचा नाही. हे प्रश्न एकतर जमतात किंवा नाही जमत.
तर याचं आन्सर असणारे ऑप्शन सी, विकसित जगामध्ये तीव्र असमानतेचा उदय. ऑप्शन सी म्हणजे फक्त सी, 3 आपला आन्सर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे, दारिद्र्य मापनासंबंधीतील तेंडुलकर समितीने पुढील सूचना केल्या. उष्मांकधारित दारिद्र्य रेषेच्या संकल्पनेपासून दूर जाणे, दारिद्र्य रेषा उष्मांकधारित न ठेवणे, दारिद्र्याचे अंदाज मापन करण्यासाठी वेगवेगळ्या वस्तू गटांसाठी वेगवेगळे संदर्भ कालावधी विचारात घेणे, शिक्षण व आरोग्यासाठी केलेल्या व्यक्तिगत खर्चाचा समावेश करणे. तर 2005 मध्ये प्लॅनिंग कमिशनच्या सांगण्यावरून या समितीची स्थापना करण्यात आली. यापूर्वी गरिबी मोजण्यासाठी कॅलरीवर होणारा खर्च हाच विचारात घेतला जायचा, पण या समितीने या कॅलरी सोबतच शिक्षण तसेच आरोग्य, वीज यासारख्या गोष्टींना लागणारा खर्च हाही विचारात घेतला. गरिबी मोजण्यासाठी या समितीने MRP पद्धतीचा वापर केला, म्हणजेच मिक्स रेफरन्स पिरियड. दोन 2011-12 मध्ये जी आकडेवारी जाहीर केली त्यानुसार भारतामध्ये 21.9% इतकी गरिबी आढळून आली. यापैकी ग्रामीण भागामध्ये 25.7%, तर शहरी भागामध्ये 13.7% इतकी गरिबी होती. आता आपण ऑप्शन बघू. उष्मांकधारित म्हणजेच कॅलरी आधारित दारिद्र्य रेषेच्या संकल्पनेपासून दूर जाणे, तर आपण मगाशीच बघितलं कॅलरी सोबतच आपण इतर गोष्टीही विचारात घेतल्या, म्हणजे ए विधान बरोबर असेल. त्यानंतर दारिद्र्याचे अंदाज मापन करण्यासाठी वेगवेगळ्या वस्तू गटांसाठी वेगवेगळे संदर्भ कालावधी विचारात घेतले, जसं आपण MRP पद्धतीचा वापर केला, म्हणजे बी विधान पण बरोबर असेल. आणि शिक्षण व आरोग्यासाठी व्यक्तिगत खर्चाचा समावेश करणे, तर आपण बघितलं की शिक्षण आणि आरोग्य याही गोष्टी त्यामध्ये ॲड करण्यात आल्या होत्या, म्हणजे सी विधान पण बरोबर असेल. तर आपला आन्सर काय असणार आहे? ऑप्शन 2 वरील सर्व. पुढचा प्रश्न आहे, आर्थिक सुधारणांनंतर 1990-91 ते 2012-13 या काळात स्थूल देशांतर्गत उत्पन्नाचा दर टिंबटिंब प्रवृत्ती दर्शवितो. तर 1991-92 मध्ये भारतामध्ये LPG रिफॉर्म्स करण्यात आले होते आणि यामुळे भारताचं मार्केट हे जगासाठी खुलं करण्यात आलं आणि यामुळेच भारतामध्ये आर्थिक प्रगती झालेली दिसते. आणि म्हणूनच आपण म्हणू शकतो की 91-92 नंतर भारताची GDP ही वाढती प्रवृत्ती दर्शविते, म्हणजेच आपला आन्सर असणारे ऑप्शन 3. LPG साठी खाजगीकरण म्हणजेच मार्ग, उदारीकरण म्हणजेच दिशा आणि जागतिकीकरण म्हणजेच उद्दिष्ट. याचा अर्थ होतो खाजगीकरणाच्या मार्गावर जाऊन उदारीकरणाच्या दिशेने जागतिकीकरण हे उद्दिष्ट प्राप्त करणे. तर हेही लक्षात ठेवा की कुठला मार्ग आहे, कुठली दिशा आहे आणि कुठलं उद्दिष्ट आहे. पुढचा प्रश्न आहे, NSO नुसार श्रमशक्ती म्हणजे अशा व्यक्ती ज्यांना रोजगाराच्या शोधात आहेत, अशा व्यक्ती ज्यांना रोजगार मिळाला आहे. तर श्रमशक्तीमध्ये रोजगार असणारे आणि रोजगार नसणारे म्हणजेच बेरोजगार हे दोघं येतात. याचाच अर्थ विधान ए आणि विधान बी दोघं बरोबर असतील. तर आपला आन्सर असणारे ऑप्शन डी, दोन्ही ए आणि बी. बेरोजगार म्हणजे काम नसणारे, त्याचे काही प्रकार आहेत. त्यात मुख्यतः परीक्षेमध्ये प्रचंड बेरोजगारी यावर प्रश्न येतो. यामध्ये काम कमी आणि माणसे जास्त असतात. ग्रामीण भागामध्ये शेतीमध्ये ही बेरोजगारी आपल्याला मिळते. याला छुपी बेरोजगारी म्हटलं जातं.
पुढचा प्रश्न आहे, भारत सरकारच्या भांडवली अर्थसंकल्पनामध्ये टिंबटिंबचा समावेश होतो. अंदाजित प्राप्ती आणि अंदाजित खर्च, भांडवली प्राप्ती आणि भांडवली खर्च, महसुली प्राप्ती आणि महसुली खर्च, वरील सर्व तिन्ही प्राप्ती आणि खर्च. तर याचं आन्सर असणारे भांडवली प्राप्ती आणि भांडवली खर्च. ऑप्शन 2 आपलं उत्तर असेल. भांडवली प्राप्ती म्हणजे सरकार मालमत्ता विकून किंवा कर्ज घेऊन जे पैसे मिळवतं त्यालाच भांडवली प्राप्ती म्हणतात. आणि भांडवली खर्च म्हणजे जेव्हा सरकार रस्ते, शाळा इत्यादींमध्ये पैसे गुंतवतं त्यालाच भांडवली खर्च म्हटलं जातं. पुढचा प्रश्न आहे, भारतातील एकूण राज्यांपैकी कोणते राज्य ठेवी जमा करण्यामध्ये अग्रेसर आहे? तर याचं आन्सर असणारे ऑप्शन 4 महाराष्ट्र. पुढचा प्रश्न आहे, 1983-84 ते 2011-12 या काळातील केंद्र सरकारच्या दायित्वांमध्ये कोणत्या देयता सर्वाधिक होत्या? देयता म्हणजेच जी रक्कम परत फेडावी लागते. केंद्र सरकारच्या दायित्वांमध्ये अंतर्गत देयता यामध्ये पीएफ, कर्मचाऱ्यांचा पगार, लघु बचती तसेच अंतर्गत कर्ज हे सर्व येतं. याचा वाटा सर्वात जास्त असतो. तर ऑप्शन 3 आपलं उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे, लिंग अंदाजपत्रक म्हणजे टिंबटिंब. अधिक लिंग समान समाजासाठी वित्तीय तरतूद, अधिक लिंग असमान समाजासाठी वित्तीय तरतूद, मानवी विकास साध्य करण्यासाठी वित्तीय तरतूद, प्रत्येक नागरिकाच्या समानतेसाठी वित्तीय तरतूद. लिंग अंदाजपत्रक म्हणजे असं बजेट ज्यामध्ये स्त्री आणि पुरुष यांच्यामधील जी असमानता आहे ती कमी करण्यासाठी वित्तीय तरतुदी केल्या जातात. तर आपला आन्सर असणार आहे अधिक लिंग समान समाजासाठी वित्तीय तरतूद. ऑप्शन 1 आपलं उत्तर असेल. भारतामध्ये बघितलं तर लिंग अंदाजपत्रक ऑफिशियली 2005-06 पासनं हे अनुकरण करण्यात आलं. पुढचा प्रश्न आहे, बिगर अनुसूचित बँका म्हणजे अशा बँका की ज्या भारतीय रिझर्व्ह बँक कायदा 1934च्या टिंबटिंब सूचीमध्ये समाविष्ट नाहीत. तर मित्रांनो, ज्या बँका या कायद्याच्या दुसऱ्या अनुसूचीमध्ये समाविष्ट नाहीत त्यांना आपण बिगर अनुसूचित बँका म्हणतो. तर आपला आन्सर असणारे ऑप्शन 1 दुसऱ्या सूचीमध्ये समाविष्ट नसणाऱ्या बँका. आणि या उलट ज्या बँका या अनुसूचीमध्ये समाविष्ट असतात त्यांना आपण अनुसूचित बँका म्हणतो. या बिगर अनुसूचित बँकांचं भांडवल कमी असतं आणि यांना RBI कडनं थेट मदत दिली जात नाही. महाराष्ट्रामध्ये ज्या आपण सहकारी बँका बघतो त्या सर्व बिगर अनुसूचित बँका आहेत. पुढचा प्रश्न आहे, मध्यवर्ती राजकोषीय सुधारणांचा अंतिम उद्देश कर्ज चिरस्थायी पातळीपर्यंत घटविणे, राजकोषीय तुटीत वाढ करणे, चालू खात्यावरील तूट कमी करणे, अर्थसहाय्य कमी करणे. राजकोषीय सुधारणा म्हणजे सरकारने जे वित्तीय उपाय केले होते जसं की FRBM कायदा, त्यांचा अंतिम उद्देश म्हणजे सरकारचं कर्ज नियंत्रित ठेवणे तसेच जी तूट येते ती कमी करणे. यामध्ये ऑप्शन चेक करू. कर्ज चिरस्थायी पातळीपर्यंत घटविणे. चिरस्थायी पातळी म्हणजे परमनंट लेवलला, तर हे शक्य नाही कारण की आपली अर्थव्यवस्था वाढते. त्यानंतर राजकोषीय तुटीत वाढ करणे ते उलट पाहिजे होतं, कमी करणे पाहिजे होतं, तर हे पण राहणार नाही. CA चालू खात्यावरील तूट कमी करणे, तर हे बरोबर आहे. त्यानंतर D विधाने अर्थसहाय्य कमी करणे हे पण चुकीचं आहे. तर आपला आन्सर काय असणार आहे? ऑप्शन 3 फक्त C. प्रश्न आहे, मार्च 2020 अखेर कोणत्या राज्यात प्राथमिक कृषी पतसंस्थांची संख्या सर्वाधिक होती? तर याचं करेक्ट आन्सर असणारे महाराष्ट्र. ऑप्शन 4 आपलं उत्तर असेल. या कृषी पतसंस्था सहकारी तत्वावर काम करत असून जिल्हा मध्यवर्ती बँकेसोबत जोडलेल्या असतात.
यांचं काम असतं कमी दरात गाव पातळीवर कर्ज पुरवणे, सोबतच राशन पुरवणे, तसेच रासायनिक खते व बियाणे पुरवणे हेही काम या संस्थांमार्फत केलं जातं. हे सारे पॉइंट्स या पतसंस्थांबद्दल माहिती पाहिजे. पुढचा प्रश्न आहे, 1993 मध्ये सरकारने टिंबटिंब यांच्या अध्यक्षतेखाली सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांची निर्गुंतवणूक करण्यासाठी समिती नेमलेली होती. त्याचं करेक्ट आन्सर असणार आहे सी रंगराजन. ऑप्शन 3 आपलं उत्तर असेल. रंगराजन हे RBIचे रिझर्व्ह बँकेचे 19वे गव्हर्नर होते. यांच्या अध्यक्षतेखाली अनेक समित्या नेमण्यात आल्या. त्यात महत्त्वाच्या म्हणजे सार्वजनिक क्षेत्रातील निर्गुंतवणूक करण्यासाठीची समिती, त्यानंतर 2012 मध्ये दारिद्र्य मोजमाप करण्यासाठीची समिती आणि 2013 मधली नैसर्गिक वायू किंमत निर्धारण समिती. एवढे पॉइंट्स रंगराजनबद्दल माहिती पाहिजे. पुढचा प्रश्न आहे, सन 2017-18 मध्ये भारतातील सर्वाधिक प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक 23.6 टिंबटिंब या क्षेत्रात होती. हा प्रश्न आपल्यासाठी महत्त्वाचा नाहीये. आपल्याकरता 2024-25 ची आकडेवारी महत्त्वाची आहे. या वर्षामध्ये सेवा क्षेत्रामध्ये सर्वात जास्त FDI आलेला आहे. जर राज्यांचा विचार केला तर सर्वात जास्त FDI महाराष्ट्रामध्ये आला, त्यानंतर कर्नाटकचा नंबर लागतो. सोबतच हे पण लक्षात घ्या की भारतामध्ये सर्वात जास्त गुंतवणूक सिंगापूर देशातून केली जाते आणि त्यानंतर मॉरिशियस आणि नंतर USA. हा क्रम पण 2024-25 साठी लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे, योग्य जोड्या जुळवा. इकडे आपल्याला उद्योग दिलेत आणि इकडे त्यांचे वैशिष्ट्य. सुती कापड उद्योग, लोह व स्टील उद्योग, साखर उद्योग, वाहन उद्योग. देशातील द्वितीय क्रमांकाचा कृषी प्रधान उद्योग. शेतीवर आधारित असणारा दुसऱ्या क्रमांकाचा उद्योग म्हणजे साखर उद्योग. तर याचं 3 असेल. याचं 3 ऑप्शन मध्ये दिसतंय, एक उत्तर राहणार नाही. त्यानंतर देशातील सर्वात जुना व संघटित क्षेत्रातील उद्योग. सर्वात जुना उद्योग म्हणजे सुती कापड उद्योग. बीचं 1 असेल. बीचं 1 ऑप्शन 3 मध्ये दिसतंय. याचा अर्थ 3 आपलं उत्तर असणार आहे. आपण इतरही जोड्या जोडून घेऊ. जलद औद्योगिकरणास कारणीभूत ठरणारा उद्योग. लोह आणि स्टील अनेक उद्योगांचं रॉ मटेरियल असतं आणि यामुळे औद्योगिकरणास चालना मिळते, म्हणून याची जोडी लोह व स्टील उद्योग असणार आहे. सीचं 2 नवीन तंत्रज्ञानाचा वापर. आपण बघतो की वाहन उद्योगांमध्ये नवनवीन टेक्नॉलॉजीचा वापर होताना आपल्याला दिसतो, म्हणजे डीचं 4 असणार आहे. पुढचा प्रश्न आहे, राजकोषीय तूट आणि वर्षभरातील व्याज भरणा यातील फरकाला टिंबटिंब म्हणतात. वित्तीय तूट, अंदाजपत्रक तूट, प्राथमिक तूट, महसुली तूट. आधी आपण हे समजून घेऊ जेणेकरून आपल्याला प्रश्न सॉल्व्ह करता येईल. समजा एका आर्थिक वर्षात एका देशाला 100 रुपये उत्पन्न प्राप्त झाले आणि त्या देशामध्ये 120 रुपये खर्च झाले. आता या ठिकाणी आपल्याला दिसतंय की खर्च जास्त आहे आणि ही 20 रुपयाची तूट निर्माण झाली आहे. यालाच वित्तीय तूट किंवा राजकोषीय तूट म्हटलं जातं. यालाच आपण इंग्लिशमध्ये फिस्कल डिफिसिट म्हणतो. आणि ही तूट भागवण्यासाठी मग तो देश कर्ज घेतो. आता समजा टोटल 120 रुपये जो खर्च झालाय, यापैकी 5 रुपये हे मागील वर्षी जे कर्ज होतं त्याचं व्याज देण्यामध्ये गेले. जर आपण तुटीमधनं हे व्याज मायनस केलं तर आपल्याकडे किती उरतील? आपल्याकडे फक्त 15 रुपयाची तूट दिसेल. ही जी 15 रुपयाची तूट दिसते ज्यामधनं आपण व्याज मायनस केलंय, यालाच आपण प्राथमिक तूट किंवा इंग्लिशमध्ये प्रायमरी डेफिसिट म्हणतो. आता आपण प्रश्न बघू. राजकोषीय तूट आणि वर्षभरातील व्याज भरणा यातील फरकाला काय म्हटलं जातं? तर प्राथमिक तूट. ऑप्शन 3 आपलं उत्तर असेल. वित्तीय तूट आपण बघितली. अंदाजपत्रक तूट म्हणजे काय? बजेटमध्ये जी तूट निर्माण होते त्या तुटीला अंदाजपत्रक तूट म्हटलं जातं. आणि महसुली तूट म्हणजे काय? तर महसूल जितका गोळा झालाय आणि महसुलीवर जितका खर्च झालाय यातील फरकाला महसुली तूट म्हटलं जातं. तर आय होप तुम्हाला सर्व तुटी समजल्या असतील. पुढचा प्रश्न आहे, केंद्रीय उत्पादन शुल्काची राज्यांमधील वाटणीसाठी 7व्या वित्त आयोगाच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. लोकसहकार्यासाठी 25% भार, प्रत्येक राज्यातील गरिबांसाठी 33.5% भार, राज्याच्या दरडोई उत्पन्नाच्या वाढीसाठी 16.5% भार, राज्यांमधील उत्पन्नाच्या समानतेसाठी 25% भार. वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? 1977 मध्ये या 7व्या वित्त आयोगाची स्थापना करण्यात आली होती. या ठिकाणी बी विधान जर बघितलं
तर त्यात प्रत्येक राज्यातील गरिबांसाठी एकसारखा भार दिला आहे. पण आपल्याला माहिती आहे की भारतामध्ये काही अशी राज्ये आहेत की ज्या ठिकाणी गरिबी खूप जास्त आहे आणि काही राज्यांमध्ये गरिबीचे प्रमाण हे कमी दिसून येते. मग याचा अर्थ एकसारखा भार तर देता येणार नाही, म्हणून बी विधान चुकीचं असेल. बाकी सारे विधान बरोबर आहेत, ए, सी आणि डी. तर आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन 4, केवळ ए, सी आणि डी. ऑप्शन 4 आपलं उत्तर असेल. संविधानामध्ये आर्टिकल 280 मध्ये वित्त आयोग दिलाय. राज्य आणि केंद्रांमधील पैशांच्या वाटपासाठी हा वित्त आयोग स्थापन करण्यात येतो. सध्या भारतामध्ये 2023 मध्ये अरविंद पंगारिया यांच्या अध्यक्षतेखाली 16वा वित्त आयोग स्थापन करण्यात आला, ज्याच्या शिफारशी 2026 ते 31 पर्यंत लागू राहतील. पुढचा प्रश्न आहे, खालील विधाने विचारात घ्या. ठेव विमा आणि पत हमी महामंडळ सुधारणा कायदा 2021 मध्ये मंजूर केला. ठेव विमाचा हप्ता ठेवीदारांकडून वसूल केला जातो. ठेव विमा हप्ता सर्व विमाधारक बँकांसाठी अनिवार्य आहे. बऱ्याचदा बँका बुडतात, बंद पडतात आणि त्यात लोकांचे जे पैसे असतात तेही बुडतात. मग यावर उपाय म्हणून 1961 मध्ये हा DIC-GC कायदा करण्यात आला. या कायद्यानुसार बँकांना त्या बँकेत असलेल्या ठेवींवर विमा काढावा लागतो, जेणेकरून भविष्यात ज्यावेळेस बँक बुडते किंवा बंद पडते तर ठेवीदारांना विम्याचे पैसे मिळतील. 2021 मध्ये यात सुधारणा करण्यात आली. यानुसार 5 लाखांपर्यंतची रक्कम ठेवीदारांना 90 दिवसांच्या आत मिळू शकते. जर आपण विधान बघितले तर हे विधान बरोबर असेल. सुधारणा कायदा 2021 मध्ये मंजूर केला. ठेव विमाचा हप्ता ठेवीदारांकडून नाही तर बँकेकडून भरला जातो. याचा अर्थ बी विधान चुकीचं असेल. ठेव विमा हप्ता सर्व विमाधारक बँकांसाठी अनिवार्य आहे. सी विधान बरोबर असेल. मग आपला आन्सर काय असणार आहे? ए आणि सी. ऑप्शन 2 फक्त ए आणि सी योग्य आहे. पुढचा प्रश्न आहे, खालील विधाने विचारात घ्या. संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना सप्टेंबर 2001 मध्ये सुरू करण्यात आली. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना फेब्रुवारी 2006 मध्ये सुरू करण्यात आली. नेहरू रोजगार योजना ऑक्टोबर 1989 मध्ये ग्रामीण गरिबांच्या फायद्यासाठी सुरू करण्यात आली. वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? या ठिकाणी जर बघितलं, संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना ही 2001 मध्ये सुरू करण्यात आली होती. या योजनेअंतर्गत मजुरीबद्दल काही प्रमाणात पैसे तर काही प्रमाणात धान्य दिलं जायचं, म्हणून हे विधान बरोबर असेल. त्यानंतर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना ही 2006 मध्ये लागू झाली होती. कायदा हा 2005 चा होता, पण सुरुवात 2006 मध्ये झाली, म्हणून विधान बी पण बरोबर असेल. त्यानंतर 1989 मध्ये नेहरू आणि जवाहर या 2 नावाने योजना सुरू झाल्या होत्या. नेहरू ही शहरी भागासाठी होती तर जवाहर ही ग्रामीण भागासाठी होती. तर प्रश्नामध्ये उलट दिलंय. इथे एकतर जवाहर पाहिजे होतं किंवा इथं शहरी पाहिजे होतं, म्हणून विधान सी चुकीचं असेल. तर आपला आन्सर काय असणार आहे? फक्त ए आणि बी. ऑप्शन 4 आपला आन्सर असेल. पुढचा प्रश्न आहे, 2016 ची NK सिंग समिती ही टिंबटिंबशी संबंधित आहे. 12वा वित्त आयोग, 12वी पंचवार्षिक योजना, 14वा वित्त आयोग, वित्तीय जबाबदारी आणि अर्थसंकल्पीय व्यवस्थापन कायदा, यालाच आपण FRBM या नावानेही ओळखतो. आणि या कायद्याचीच पाहणी करण्यासाठी या समितीची स्थापना करण्यात आली होती. म्हणजे ऑप्शन 4 आपलं उत्तर असेल. या समितीने काही शिफारशी दिल्या, त्या म्हणजे वित्तीय तूट ही GDPच्या 3% कमी करणे, कर्जाचे प्रमाण कमी करणे, तसेच एक राजकोषीय परिषद स्थापन करणे. पुढचा प्रश्न आहे, भारतात 1980 ते 1985 या काळात लहान जमीनधारकता होण्याची खालीलपैकी कोणती कारणे होती? वारसा कायदा, वेगाने वाढणारी लोकसंख्या, ग्रामीण कर्जबाजारीपण, वेगाने वाढणारी संयुक्त कुटुंब व्यवस्था. यात जर बघितलं तर वारसा कायद्यानुसार वडिलांची जमीन मुलं आणि मुली यांच्यामध्ये समान वाटली जाते, म्हणून जमिनीचे प्रमाण लहान होत जाते, म्हणजे हे कारण असणार आहे. त्यानंतर जशी लोकसंख्या वाढते तसं जमिनीचे प्रमाण कमी होत जाते, म्हणून बी पण कारण असेल. त्यानंतर ज्यावेळेस शेतकऱ्यावर कर्ज होतं त्यावेळेस तो आपली जमीन विकून देतो, म्हणून सी पण कारण असणार आहे. पण इथे आपल्याला संयुक्त कुटुंब दिलंय, याचा अर्थ एकत्र कुटुंब. ज्यावेळेस कुटुंब एकत्र असतं त्यावेळेस त्यांची जमीन पण एकत्र असते आणि जास्त असते, म्हणून डी हे कारण राहणार नाही. म्हणून आपलं उत्तर काय असणार आहे? ए, बी व सी. केवळ ए, बी आणि सी. ऑप्शन 3.
पुढचा प्रश्न आहे, रूरकेला, भिलाई आणि दुर्गापूर हे सार्वजनिक क्षेत्रातील मोठे स्टील प्रकल्प कोणत्या पंचवार्षिक योजनेदरम्यान उभारण्यात आले? तर याचं आन्सर असणार आहे दुसरी पंचवार्षिक योजना. ऑप्शन 2 आपलं उत्तर असेल. या योजनेदरम्यान जड उद्योगांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्यात आली होती आणि या दरम्यान रूरकेला, जे की ओडिशामध्ये येतं, या ठिकाणी जर्मनीच्या साहाय्याने, भिलाई की छत्तीसगडमध्ये येतं, या ठिकाणी रशियाच्या साहाय्याने, आणि दुर्गापूर, जे की वेस्ट बेंगालमध्ये येतं, या ठिकाणी युकेच्या साहाय्याने स्टील प्रकल्प उभारण्यात आले. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000 चे उद्दिष्ट नाही? बालमृत्यूचे प्रमाण कमी करणे, सार्वत्रिक लसीकरण, गरीब मुलांसाठी मध्यान्ह भोजन, 2 मुलांचे लहान कुटुंब स्वीकारण्यास प्रोत्साहन. या ठिकाणी बघितलं तर बालमृत्यूचे प्रमाण कमी करणे, सार्वत्रिक लसीकरण तसेच लहान कुटुंबास प्रोत्साहन हे तिघही या धोरणाचे उद्दिष्ट होते. पण त्यामध्ये गरीब मुलांसाठी मध्यान्ह भोजन याविषयी काहीच दिलेलं नाही, म्हणून ऑप्शन 3च आपला आन्सर असणार आहे. या व्यतिरिक्त संसर्गजन्य रोगास प्रतिबंध, माता मृत्यू प्रमाण कमी करणे, आरोग्य सुविधा सुधारणे तसेच मुलीच्या शिक्षणास प्राधान्य आणि भारताची लोकसंख्या स्थिर करणे इत्यादी हे पण या धोरणाचे उद्दिष्टच होते. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता रिझर्व्ह बँकेचा परिणात्मक मौद्रिक उपाय नाही? रोख राखीव प्रमाण, बँक दर, नैतिक समजावणी, वैधानिक रोखता प्रमाण. तर रिझर्व्ह बँक देशामध्ये चलनसाठा तसेच महागाई कंट्रोल करण्यासाठी परिणात्मक उपायांचा उपयोग करते. यामध्ये बँक दर, रेपो रेट, CRR, SLR तसेच ओपन मार्केट ऑपरेशन्स इत्यादींचा समावेश होतो. रोख राखीव प्रमाण म्हणजे CRR, बँक दर, वैधानिक रोखता प्रमाण म्हणजे SLR. तर यामध्ये 1, 2 आणि 4 हे तिघही परिणात्मक मौद्रिक उपायामध्ये येतात, पण नैतिक समजावणी गुणात्मक उपायांमध्ये येते. याचा अर्थ ऑप्शन 3च आपलं उत्तर असणार आहे. ज्यावेळेस महागाई वाढते, लोकांकडे पैसे जास्त असतात, त्यावेळेस हे दर वाढवले जातात जेणेकरून कर्ज महाग होईल, आणि ज्यावेळेस मंदी असते त्यावेळेस हे सर्व रेट कमी केले जातात जेणेकरून लोक जास्त कर्ज घेतील आणि मार्केटमध्ये तेजी येईल. तर अशा प्रकारे रिझर्व्ह बँक चलनसाठा तसेच महागाई कंट्रोल करतं. तर आय होप तुम्हाला आजचे सर्व प्रश्न समजले असतील.